थांबा थांबा थांबवा. देवाची मूर्ती कुठे आहे? आमच्या नजरेने बघाल ना तर देव इथेच आहे. हा मृदुंग इथे असं उभा करून ठेवलं तर असं नाही वाटत की साक्षात विठ्ठल असा कमरेवर हात ठेवून आपल्याकडे पाहत उभा आहे? नाही वाटत? प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. त्या आजोबांच्या रूपात साक्षात विठ्ठल इथे येऊन गेले आणि आपल्या या चाळीला विठ्ठलाचे पाय लागलेले असताना आषाढी एकादशी तर साजरी व्हायलाच पाहिजे ना इथे. ए बाई, तुझी फिलॉसॉफी ना इथे नको झाडू. तुला काय वाटतं ग, सगळे इथे तुझ्यासारखे अशिक्षित आहेत? काय ग, देवाच्या जागी तू काही आणून बसवलंयस आणि ते सगळं आम्ही ऍक्सेप्ट करायचं, मान्य करायचं? आम्ही नाही करणार मान्य. हे बघ राजसी, अर्पिता म्हणते ते बरोबर आहे. मला पटतंय तिचं म्हणणं. आज आपल्या चाळीमध्ये प्रत्यक्ष विठू माऊली आले होते. रामकृष्ण हरी. तिचं म्हणणं अगदी बरोबर आहे. बाकी कुणाला वाटायचं ते वाटू दे, पण मला मात्र तिचं म्हणणं पटतंय. हो, मी बी अर्पिताच्याच बाजून आहे. हो, पोराच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा ना तुम्ही. हो, त्याच्याच आनंदात आपला आनंद आहे ना. अहो, आपलं नशीब किती चांगलं आहे. साक्षात विठुराया आपल्या चाळीत येऊन गेलाय. हे पोरं अर्पिता, समीर हे खरंच भाग्यवंत आहे. साक्षात विठुरायाने दर्शन दिलंय त्याले. हो बरोबर आहे. चला मुलांनो, दिंडी सुरू करा. चला आता विठ्ठल नामामध्ये खंड नको. विठुरायाच्या नामाचा गजर सुरू करा. बोला पुंडलिक वरदे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की येसा ओलांडून गावाची पंढरी चालायला मेळा. गजरात विठ्ठलाच्या धुम धुमला सोहळा. चंद्रभागेच्या ओढीनं दिंडी चालली चालली. माऊलींच्या दर्शनाची डोळा सगळा लागली, डोळा सगळा लागली.
पाहताय ना, बघितलं का सगळ्यांनी? दिस इज हॉरिफाईंग. पाहिलं, रागावलाय देव. झालं अर्पिता? झालं समाधान? काय समीर, अर्पिता, झालं का तुमचं समाधान? तुम्ही आहे ना तुमच्या सोयीनुसार देव बसवला ना, म्हणून देवाचा कोप झालाय आता. रागवलाय तो तुमच्या आगाऊपणावर. आणि हे आहे ना तुमच्या इमॉरलिटीला दिलेलं उत्तर आहे देवाने. ए बाई, बघितलं का काय केलेस तू? केवढा मोठा अपशकुन आहे हा. काय अक्कल बिक्कल आहे की नाही? ही सगळी बाबडी मुलं आहेत, त्यांना काही कळत नाही. पण तुझ्यामुळे जर यांना काही झालं ना, तर मग तू आहेस आणि मी आहे. तुला हे असले उद्योग करायला कोण सांगतं ग? अरे बघा, मृदुंग सुद्धा फुटला. या मृदंगाने आणि या चपलेने 50 वर्ष पंढरीची वारी केली. विठ्ठल विठ्ठल देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. व्हॉट नॉनसेन्स. एवढा मोठा अपशकुन घडलाय आणि तुम्ही दोघं निर्लज्जासारखे हसताय. यू शेमलेस पीपल. श्वासात विठ्ठल, देहात विठ्ठल, स्नेहात विठ्ठल ओथंबला. डोळ्यात विठ्ठल, आशेत विठ्ठल, हृदयात विठ्ठल ओसंडला. मेघात विठ्ठल, भूमीत विठ्ठल, जीवात विठ्ठल पासावळा. बोलतो विठ्ठल, पाहतो विठ्ठल, हा देखणा सोहळा. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. आलो भेटीला सख्या श्रीरंगारे विठ्ठला. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. बघितलं मुलांनो, विठुरायाने हाक ऐकली तुमची. आणि तो आलाय आपल्या चाळीत.
तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का? मी म्हटलं होतं ना, तुमच्या पैशांनी विठ्ठल इथे येणार नाही, पण आमची भक्ती त्याला इथे घेऊन आली आहे आणि तो आलाय. मामी, मामा, त्या आजोबा म्हणाले होते. बाळानो बाळानो, देव कधीच उशीर करत नाही. देव कधीच उशीर करत. जिथे भक्ती आहे, जिथे भक्ती आहे, श्रद्धा आहे, तिथे विठुराया आधीच पोहोचलेला असतो. की विठुराया कधीच उशीर करत नाही, म्हणजे विठुराया केव्हाचाच आला होता. अजून कोणाच्या मनात काही शंका आहे का? म्हणजे अजूनही कोणाला असं वाटतं का की त्या आजोबांमध्ये विठ्ठल नव्हता? विठुराया स्वतःहून आपल्याकडे आलाय. आता पटकन पूजा करून घेऊया. पण मामी, विठुराया तर आला, पण रखुमाई? रखुमाई रखुमाई सुद्धा येणार. रखुमाई सुद्धा येणार. रखुमाई सुद्धा येणार. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साज. घ्या, आली रखुमाई. आली रखुमाई. तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. साक्षात विठ्ठल रखुमाईचं रूप. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिस दिव्य शोभा. कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवनदा. जय देव जय देव. तुळसी माळा गळा कर ठेवून कटी. कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी. देव सुरवर नित्य येती भेटी. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवनदा. जय देव जय देव. साहेब, पुरोहित साहेब, ही फोटोकॉपी आहे.
ओरिजिनल डॉक्युमेंट्स कुठे आहेत? मी सकाळी म्हणालो होतो ना की मला ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतील. देसाई साहेब जरा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे ओरिजिनल पेपर्स ना चोरीला गेलेत. त्याच्या काही कॉपीज काढल्यात ना, त्याच तुमच्या हातात आहेत. बरं ठीक आहे, घराचं मेजरमेंट घ्या आणि ह्याच्याशी टॅली होते का ते पहा. ठीक. आहे का बरोबर? हो. हे बघा पुरोहित साहेब, तुमची बाजू योग्य आहे आणि स्ट्रॉंग सुद्धा आहे. पण घराचे ओरिजिनल पेपर्स मिळत नाहीत तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. मग काय करू शकतो आपण? तुम्ही एखादा मार्ग सुचवा ना. हो हो, मार्ग आहे ना. या पेपरची ट्रू कॉपी आपल्याला महानगरपालिकेच्या रेकॉर्डमधून काढून घ्यावी लागेल. पण त्यासाठी तुम्हाला मला ऑथॉरिटी लिहून द्यावी लागेल. सॉरी सर, पण साधारण किती खर्च येईल यासाठी? हो, खर्च कसला? आम्हाला महानगरपालिका महिन्याच्या महिन्याला पगार देते आणि मी जे हे करतोय ना ते माझं कामच आहे. त्यासाठी मी वेगळे पैसे का घेऊ? मला फक्त तुमच्याकडून ऑफिशियल परमिशन मिळायला हवी. त्यासाठी तुम्हाला 1-2 पेपरवर सह्या करून द्याव्या लागतील. साहेब तुम्ही सांगा ना, म्हणजे आम्ही पेपर्स तयार करून त्यावर सह्या करून महापालिकेत आणून देतो ना. हो, बनवायची काहीच गरज नाही. साधे ऑथॉरिटी पेपर्स आहेत, ते आहेत माझ्याकडे. कसं आहे पुरोहित साहेब, तुमचं घर तुमचंच राहावं यासाठी मी सर्व प्रयत्न करणार आणि मदत करणार. देसाई साहेब, हो तुम्ही आलात ना, खरंच जीवात जीव आला माझ्या. म्हणजे आता काहीतरी चांगलं घडेल असं वाटतंय हो. म्हणजे देवासारखे आलात तुम्ही. तुमचे आभार मानावे इतके कमीच आहे तो. हो, आभार कसले मानताय? हे कामच आहे माझं. ह्या इथे सह्या करा. ना हरकत प्रमाणपत्र. रिडेव्हलपमेंट नंतर जो फ्लॅट आपल्याला मिळणार आहे त्याचा मालकी हक्क हा माझा एकट्याचाच असायला हवा. त्यासाठीचं हे ना हरकत प्रमाणपत्र आहे, ज्याच्यावर तुम्हाला सही करायची. अहो, आज विठुरायाची पूजा होणार. अहो, काय करताय तुम्ही? अजून नाही आले देसाई. येतील रे.
तेच आले वाटतं, बघते. या ना. या. मी तुम्हाला पटकन पाणी घेऊन येते. नाही, नको, राहू दे. देसाई साहेब, आपलं काम झालं ना? खाल्लेल्या मिठाला आणि घेतलेल्या पैशाला हा देसाई जागतोच. बाबांनी सही केली? कॉंग्रॅच्युलेशन्स नचिकेत. आता चाळीतल्या प्रॉपर्टीचा तू एकमेव मालक आहेस. तुझे खूप अभिनंदन. नाही, पण मला विश्वासच बसत नाहीये. बाबांनी सही कशी काय केली? देसाई साहेब, तुमच्यामुळे शक्य झालं आहे. खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सर. चला, येतो मी. अच्छा, सी यू. आपलं अर्ध काम झालंय, उरलेलं अर्ध काम आपण आजच करूयात. विराज सर, तुम्ही सांगितलेलं काम झालंय. आम्ही आजच येतोय तुम्हाला भेटायला. हे काय पाया का पडताय तुम्ही? असं बायकोच्या कोणी पाया पडतं का? अचानक काय झालं? आणि अहो, पण तुम्ही पाया मला सांग. अर्पिता मॅडम, हा नमस्कार मी तुम्हाला नाही, तुमच्यात विठू माऊलीचा जो अंश आहे ना त्याला केला. म्हणजे माझ्यात विठू माऊलीचा अंश? अर्पिता मॅडम, आपल्याकडे कुठलीही व्यक्ती कुठल्याही तीर्थक्षेत्री जाऊन आली, म्हणजे पंढरपूर, काशी, तर त्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतो आपण. का? कारण असं म्हणतात की ज्याने नमस्कार केलाय त्यालाही यात्रेचं पुण्य मिळतं. हो, बरोबर आहे. पण ते यात्रा करून आल्यावर ना, मी कुठे यात्रा करून आली? केलीत तुम्ही अर्पिता मॅडम. म्हणजे बघा ना, आज सकाळी चाळीमध्ये सगळ्यांनी हार मानली होती. विठू माऊली आपल्या चाळीत येणार नाही, आषाढी एकादशीची पूजा आपल्याला करता येणार नाही, हे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. खोटं नाही सांगणार, एका क्षणापुरता मी सुद्धा हार मानली होती. पण त्याच वेळी तुमच्या मनामध्ये मृदुंग आणि पादुका पूजनाचा विचार आला. आता हा विचार येणं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये ना. हो, पण त्यावरून माझ्या देवावरची श्रद्धा कळते. माझ्या देवाचा अंश आहे असं काही नसतं. मला सांगा, विठ्ठलाने हा विचार सुचण्यासाठी तुमचीच निवड का केली? कारण तुमचं मन पवित्र आहे, तुमच्या मनामध्ये तितकंच प्रेम आहे. तुम्ही ना काही बोलता, असं काही नाही. खरंच सांगतोय मी, खूप साध्या सरळ निर्मळ मनाच्या आहात तुम्ही. म्हणून याच विचाराच्या निमित्ताने साक्षात विठ्ठलाने तुमच्या मनाला स्पर्श केला. अर्पिता मॅडम, ज्या क्षणी तुमच्या मनात हा विचार आला होता ना, त्या क्षणी तुम्ही पंढरपूरला जाऊन आलात. आणि म्हणून मी आत्ता तुमच्या पायाला स्पर्श केला. बापरे, काही मी एक ना सहज सुचलेली कल्पना होती ती. एवढं काही नाही, एवढा विचार नाही तुम्हीच करू शकता फक्त. अहो, कारण तुमचं पती होण्याचं भाग्य विठ्ठलाने फक्त मलाच दिलंय ना.